आम्हाला थांबवण्याची हिंमतच कोणामध्ये नव्हती, कारण आमचे नेते राणे साहेब होते. आणि म्हणून हे जे काही त्यांचं जे कार्य होतं त्यातनं इतक्या गोष्टी या शिकायला मिळाल्या. पलीकडच्या काळामध्ये खरं आहे की ते समोर गेले, पण मंत्री म्हणून नाही. मला हे आठवतं की आता उल्लेख खरं म्हणजे करावा करू नये, पण ज्यावेळेस भुजबळ साहेब गेले आणि भुजबळ साहेब गेल्यानंतर समोर गेल्यानंतर 99 ते 2004 मला आठवतं की इतका त्रास आमच्या बाकावरचे लोक भुजबळ साहेबांना द्यायचे. खूप भुजबळ साहेब हे पुरून उरायचे. पण राणे साहेब गेल्यानंतर मात्र कोणीही कधी त्यांना त्रास दिला नाही, कधी त्यांचा विरोध केला नाही. कारण तिथे बसलेल्या प्रत्येकाला हे माहिती होतं की राणे साहेब जे तिकडे गेले आहेत ते मनाने गेले नव्हते. जो प्रसंग त्यांच्यावर आला त्याचे आम्ही साक्षीदार आहोत की ज्यावेळी आम्ही सगळं प्लॅन करून आणि सभागृहामध्ये सरकारच्या मागण्या म्हणजे बजेट हे वोटिंग मध्ये पाडायचं असं ठरवून पूर्ण प्लॅन तयार करायचो आणि प्लॅन एक्झिक्यूट होणार. राणे साहेब त्या सरकारचे एक 10, 12, 15 कारण फारच कमी डिफरन्स होता, 15-20 आमदार गायब करायचे. त्यामुळे आमची संख्या त्यांच्यापेक्षा जास्त असायची. आणि अशा वेळी अचानक कोणाचा आदेश यायचा मला माहिती नाही, पण 8-10 लोक निघून जायचे आणि राणे साहेबांनी केलेला प्लॅन हा त्या ठिकाणी दुर्दैवाने तो आम्हाला परत घ्यावा लागायचा. ते जे काही शल्य त्यांचं असायचं ते अतिशय जवळून मी बघितलेलं आहे. मी लहान होतो त्याच्यामुळे राणे साहेब असतील, मुंडे साहेब असतील, सगळी कामं मला सांगायचे. त्यामुळे आमचं सभागृहात काम संपलं की राणेसाहेबांच्या चेंबरला आम्ही जाऊन बसायचो. त्या सगळ्या गोष्टी खूप जवळून पाहायची संधी मला मिळाली. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळेस राणेसाहेब गेल्यानंतर आणि मला हेही आठवतं की विशेषतः एक असा काळ तो बघितला की काही लोक विरोधी पक्षात होते पण ते राणेसाहेबांसोबत होते. त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती ही सभागृहामध्ये आम्हाला पाहायला मिळायची. पण हे सगळं राणे साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वाने आणि प्रेमाने कमावलेलं होतं. राणे साहेब हा व्यक्ती अतिशय दिलदार व्यक्ती आहे. त्यांनी कधीच मोजमाप ठेवलं नाही. पण जर कोणी मोजमाप केलं, हजारो लोक अशी असतील की ज्यांचं जीवन बदलण्याचं काम हे राणे साहेबांनी केलं. शेकडो लोक असे असतील की ज्यांना मुंबईमध्ये कधी जन्मात घर घेता आलं नसतं, पण त्यांना घर देणारे राणे साहेब होते. ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे गरिबांना घर देण्याचे संदर्भात त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना जेव्हा अधिकार होता त्या अधिकाराचा वापर हा गरिबांकरता करणारे हे राणे साहेब होते. आणि म्हणूनच राणे साहेब कुठेही असले तरी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे अशा प्रकारचे लोक उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खरं म्हणजे तो काळ असा होता की ज्या काळामध्ये राणे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक सर्वमान्य नेतृत्व म्हणून आपली पकड बसवली होती. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वैयक्तिक नारायणराव राणे साहेबांना मानणारे असा एक फार मोठा वर्ग हा त्यांनी तयार केला होता. त्यामुळे तीच खऱ्या अर्थानं पुढची त्यांच्या राजकारणाची जी शिदोरी आहे ती शिदोरी आपल्याला ती पाहायला मिळते. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीत शिस्त असली पाहिजे हा त्यांचा आग्रह. सभागृहामध्ये पूर्ण वेळ बसलं पाहिजे हा त्यांचा आग्रह. चर्चांमध्ये भाग घेतला पाहिजे हा त्यांचा आग्रह. आणि कुठलंही काम करायचं तर ते गुणवत्तेनंच करायचं. गुणवत्तेमध्ये राणे साहेब कधी तसूभरही कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्यांनी उभे केलेले प्रकल्प असतील, ती मेडिकल कॉलेज असू द्या किंवा गोशाळा असू द्या, कुठलाही प्रकल्प तुम्ही बघा, गुणवत्तेच्या अत्युच्च पातळीवर त्या ठिकाणी काम करायचं ही त्यांची नेहमीच त्या ठिकाणी परिपाठी राहिली आहे. आणि म्हणूनच जर कुठे जसं नितीनजीने सांगितलं कुठेही गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज होत असेल तर बेधडक सांगणारे
राणे साहेब आहेत. मला असं वाटतं की राणे साहेब कधी पोटात ठेवू शकले नाही. त्यांच्या भावना ज्या असतील त्या तोंडावर सांगण्याचं काम ते करतात, कोणाला आवडो की न आवडो. पण जसं पु ल देशपांडेंनी म्हटलंय, कोकणातला माणूस कसा असतो, तर कोकणातला माणूस हा इथल्या फणसासारखा असतो. वर जरी काटे दिसले, जरडता दिसली, तरी आतमध्ये गोडवा असतो. हे जे वाक्य पुलंनी लिहिलं त्यावेळेस कदाचित पुलंच्या समोर नारायणराव राणेच असतील असं मला वाटतं. असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि माझा तर त्यांचा संबंध असा आहे की ते देवेंद्र म्हणून मला कधी रागवू शकतात. कधी कधी म्हणतात, अरे मी तुम्हाला देवेंद्र म्हणतो. मी म्हटलं, राणेसाहेब तुमचा अधिकारच आहे. जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे. आणि माझ्या सगळ्या या राजकीय वाटचालीमध्ये नेहमी एका नेत्याच्या भूमिकेत, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राणे साहेबांना मी बघितलं.